बिबट्यांची जी दहशत पसरलेली आहे आणि लोक भयभीत झालेले आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो आणि दिवसा ढवळ्या बिबटे तिकडे फिरताना लोक पाहत आहेत. त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्वाची होती आणि त्यामध्ये जो बिबट्या गावठाणाकडे घराकडे या ठिकाणी शेतीकडे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे. ट्रँग्युलाइज करणं आणि त्याला जेरबंद करणं यासाठी निवारा केंद्र वाढवणं हाही निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर जो नरभक्षक आहे त्याला नरभक्षक बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचाही निर्णय झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचे जीव वाचले पाहिजे. तिथल्या लहान मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण झालंय, पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट अशा प्रकारचे वन खात्याचे टीम आणि पोलीस या सगळ्यांनी गस्त वाढवणे, पेट्रोलिंग करणे, त्याचबरोबर या बिबट्यांचा जो काही वावर आहे तो कमी करणे अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी झाले. त्याचबरोबर पिंजरे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध